नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत नवीन लेखनिक म्हणजेच लिपिक या पदासाठी 434 जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे। तर या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज 1/12/2025 पासून सुरू होणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 20/12/2025 पर्यंत। तर आता बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येईल की आज 4 तारीख आहे आणि डायरेक्टली पुढच्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तर या मागचं कारण काय आहे? कारण यामध्ये 25 ते 30 दिवसांचा कालावधी आहे। तर मित्रांनो, या मागचं एकच कारण आहे मित्रांनो, मागील जर म्हटलं तर पुणे DCC बँक भरतीची लेखनिक म्हणजेच लिपिक या पदाची जाहिरात 2021 मध्ये आली होती आणि या 2021 मध्ये जी जाहिरात आली होती तर त्या पदभरतीचे पेपर काही कारणास्तव 2025 मध्ये आता मागील काही महिन्यामध्ये झालेले आहेत मित्रांनो। 2025 मध्ये ते पेपर घेण्यात आलेले होते। ठीक आहे, आता हे जे पेपर आहे मित्रांनो MKCL, ठीक आहे, MKCL या कंपनीने घेतलेले आहेत आणि आता पुन्हा 2025 मध्येच नव्याने पदभरती होत आहे मित्रांनो। 434 एकूण जागा असणार आहेत मित्रांनो। तर हे देखील पेपर MKCL हीच कंपनी घेणार आहे। तर मागील जे पेपर झालेत मित्रांनो, जवळपास 10 ते 11 शिफ्ट मध्ये पेपर झालेले आहेत। तर ते सर्व पेपर आपण कलेक्ट केलेले आहेत। ते पेपर आणि नोट्स तुम्हाला कुठून भेटतील हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगून घेणार आहे। त्या अगोदर मागील पदभरतीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया, तर त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत। तर बघा मित्रांनो, आपल्याला या पदभरतीची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय। तर इथे बघा, क्लर्क 2025 ची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लिंक आहे। मागील क्लर्क 2021 ची जी जाहिरात आहे त्याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे। ठीक आहे, थोडंसं खाली घेतो तर बघा, ही जाहिरात 7/8/2021 मध्ये आली होती। तर या जाहिरातीचे पेपर काही कारणास्तव 2025 मध्ये घेण्यात आलेले आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये। ठीक आहे, सॉरी, ऑगस्ट की ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्यात आलेले आहेत, ते पुढे मी तुम्हाला सांगतो। आणि त्यानंतर पुढे बघा, आपल्याला इथं ही जाहिरात डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे। त्यानंतर इथं ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आता जे पण पात्र उमेदवार होते त्यांची यादी इथं तुम्ही बघू शकता। लॉग इन करण्यासाठी इथं पेज आहे, अशा प्रकारची ही प्रक्रिया होती। ठीक आहे, आता नव्याने पुन्हा आपल्याला पुणे DCC बँक भरतीमध्ये ही पदभरती आलेली आहे। तर या मागचं कारण देखील मी तुम्हाला सांगून घेतो। आता सध्या स्थितीला जरी विचार केला तर पुणे DCC बँक भरतीमध्ये 1000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत मित्रांनो। ठीक आहे, मागील पदभरती 350 च्या आसपास होती। ठीक आहे, आता या वर्षी जर म्हटलं तर 434 जागा आहे। तर आपण 440 पकडूया तर ठीक आहे, किंवा 434 पकडलं तरी काय हरकत नाही। तर या जागा आपण म्हणू शकतो की 700 ते 800 च्या दरम्यानमध्ये होतात। ठीक आहे, किंवा आपण 800 जागा म्हणू शकतो। तर एवढ्या जागा आता जरी भरल्या तरी अजून पुणे DCC बँक भरतीमध्ये किंवा जिल्हा बँकेमध्ये आता सध्याला जरी विचार केला, या दोन्ही पद भरती झाल्या तरी 200 ते 300 जागा रिक्त असणार आहेत मित्रांनो। तर त्याच्यासाठी देखील लवकरच पुन्हा पुणे जिल्हा बँकेमध्ये नव्याने पदभरती होणार आहे। आणि या जिल्हा बँकेचा एकच महत्त्वाचा फायदा असतो मित्रांनो, खूपच कमी कॉम्पिटिशन असतं। 90 पैकी तुम्हाला 60च्या आसपास तरी मार्क पडले, ठीक आहे, 60 जरी मार्क पडले, पेपर अतिशय सोपा असतो, तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जात असतं मित्रांनो। त्यामुळे जिल्हा बँकिंगचं तुम्ही जर थोडाफार जरी अभ्यास केला तर सिलेक्शन होण्याचे चान्स खूप जास्त असतात आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नोकरी करण्याची संधी भेटत असते। ठीक आहे, इतर जिल्ह्यांचे देखील उमेदवार इथे अर्ज करू शकतात, परंतु तुम्ही त्याच जिल्ह्याचे असतील तर तुमच्यासाठी अतिशय चांगली संधी असणार आहे। इथून मागे जर म्हटलं तर बघा, आपल्याला ही मागील जाहिरात ते मित्रांनो जी की ओपन करून घेतलेली आहे, याच्यावरती देखील मी सविस्तर चर्चा करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमाने। त्यानंतर मागील काही सूचना आल्या होत्या त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर बघा, याच्याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत। आणि इथून जर म्हटलं तर इथून लॉग इन होऊन, ठीक आहे, तर या पेजवरती लॉग इन होऊन तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता। ठीक आहे, पुढे याच्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत। परंतु आता या नवीन पदभरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया। तर त्या अगोदर आपल्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देतो। स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत। आपण या नोट्स खूपच कमी किमतीत उपलब्ध करून देतोय। तर काही युट्यूब वाले काय करत आहेत की आपल्या या नोट्स डाउनलोड करून काही ठिकाणी जास्त किमतीमध्ये विकत आहे, कारण आपल्याकडे 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय। या आपण ज्या प्रश्नपत्रिका आहे या कलेक्ट करण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालावधी लावलेला आहे। इथून मागच्या जेवढ्या पण जिल्हा बँकेच्या लेटेस्ट प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय उत्तरासोबत। तर काही काय करत आहे, काही युट्यूब वाले की आपल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून नोट्स डाउनलोड
करून जास्त किमतीमध्ये विकत आहे तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. काळजी करू नका. तुम्हाला असं काही आढळलं तर तुम्ही या नंबरवरती मला संपर्क करू शकता. त्यांच्यावरती आपण नक्कीच कारवाई करणार आहोत. माझ्याकडे 2-3 असे कॉन्टॅक्ट भेटलेले आहेत जे की असं करत आहेत, त्यांच्यावरती ऑलरेडी मी कारवाई केलेली आहे. तर बघा आता नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो, त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, स्पेशल डीसीसी बँक भरतीसाठी आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यासोबत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्याला जॉईन व्हा. तिथे आपल्याला आपले जे क्लास होतात तर डीसीसी बँक भरतीविषयी ज्या प्रश्नपत्रिकेचं आपण सोल्युशन देत असतो ती एक क्लास तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्याला एक चॅनल भेटेल. ठीक आहे, त्या चॅनलला जॉईन व्हा आणि त्याचसोबत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील भेटेल. त्या ग्रुपला जॉईन व्हा. तिथे सर्व लेटेस्ट डीसीसी बँक भरतीचे सर्व जिल्ह्यांचे अपडेट तुम्हाला एकत्रित उपलब्ध करून दिले जातात. तर दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथे जॉईन व्हायला विसरू नका. तर बघा नोट्समध्ये तुम्हाला काय काय देतोय आपण. मागील झालेल्या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, आता लेटेस्ट जे पुण्याचे पेपर झाले ऑगस्ट 2025 मध्ये, याच्या देखील सर्व शिफ्टच्या 10 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला वेगवेगळ्या शिफ्टच्या भेटून जातील. त्याच्यासोबत आता गोंदियाचे झाले, आता लेटेस्ट ठाण्याचे पेपर झाले, हे देखील तुम्हाला भेटून जातील. त्याच्यासोबत अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांचे सर्व शिफ्टचे 1-2 नव्हे तर सर्व शिफ्टचे प्रश्नपत्रिका तुम्हाला वेगवेगळ्या ज्या आहेत उत्तरासोबत आपण उपलब्ध करून देतोय. ठीक आहे, तर या प्रश्नपत्रिका टोटल 90 पेक्षा जास्त असणार आहेत मित्रांनो. ठाणेचे देखील यामध्ये पेपर भेटून जातील. पुणेचे लेटेस्ट झालेले सर्व पेपर भेटून जातील. ठीक आहे, 2025 मध्ये. तर हे सर्व पेपर तुम्हाला भेटून जातील उत्तरासोबत. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी, जीके या विषयांच्या टॉपिकनुसार नोट्स भेटतील. त्याच सोबत PYQ भेटेल, आयएमपी प्रश्न भेटतील मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला टॉपिकनुसार नोट्स आणि आयएमपी प्रश्न भेटेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला संगणक व माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांच्या तुम्हाला आयएमपी नोट्स भेटतील. ठीक आहे, आयएमपी नोट्स नव्हे तर आयएमपी प्रश्न भेटतील. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त प्रश्न दिलेले आहेत आणि वरील जे विषय आहेत त्यांच्या नोट्स प्लस तुम्हाला प्रश्न देखील भेटतील. आणि हे जे 4 विषय आहेत संगणक, माहिती तंत्रज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याच्यासोबत बँकिंग, सहकार यांचे फक्त तुम्हाला आयएमपी प्रश्न दिले जातील, जे की आपण सेपरेट PDF बनवलेले आहेत. तर हे सर्व काही स्टडी मटेरियल आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय. एकत्रित जर विचार केला तर 7 ते 8 विषयांच्या नोट्स प्लस याच्यामध्ये 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका. ठीक आहे, सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229. ठीक आहे, तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं बघा, 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंट ठेवलेलं आहे 229. याच्यामध्ये 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत, त्याचसोबत या सर्व विषयांच्या जर म्हटलं तर या नोट्स देखील तुम्हाला भेटून जातील आणि आयएमपी प्रश्न देखील यांचे तुम्हाला भेटून जातील. ह्याच्यामध्ये महत्त्वाची कोणती गोष्टी असणार आहे मित्रांनो, या ज्या प्रश्नपत्रिका आहेत याच्यामध्येच तुमचे 7 ते 8 हजार प्रश्न तुम्हाला किंवा 8 ते 9 हजार प्रश्न इथं कव्हर झालेले बघण्यासाठी भेटतील. आणि यामध्ये प्रत्येक विषयाचे तुम्हाला 1000 ते 1500 प्रश्न उत्तरासोबत तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमध्येच भेटून जातील. आणि या मागील प्रश्नपत्रिका देण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे मित्रांनो, की हे जे प्रश्न आहेत मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले ते ॲज इट इज खूप जास्त प्रश्न आपल्याला पुढील भरतीसाठी रिपीट होत असतात. तुम्ही जेव्हा मागील प्रश्नपत्रिका एकदा व्यवस्थित बघाल तर तुम्हाला लगेच समजून येईल की किती सारे प्रश्न रिपीट होत असतात, खूप सारे प्रश्न. त्याच्यासाठी आपण या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय, ज्या की इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे, तर या नोट्स आपण देतोय, तर या नोट्सचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. त्या डिटेलमध्ये आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत नवीन लेखनिक म्हणजेच लिपिक क्लर्क या पदासाठी 434 जागांसाठी ही नवीन पद भरती आलेली आहे. सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज 1/12/2025 पासून सुरू होणार आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 20/12/2025 पर्यंत. आणि तुम्हाला आता सांगतोय ही पदभरती आल्यानंतर या पदभरतीचे पेपर लगेच होतील. याच्यामध्ये जर म्हटलं तर लगेच 25 ते 30 दिवसामध्ये लगेच तुमचे पुढचे हे फॉर्म भरून झाल्यानंतर येत्या 25 ते 30 दिवसामध्ये लगेच पेपर होतील. त्याच्या मागचं कारण काय आहे मित्रांनो, गेल्या 5 ते 6 वर्ष किंवा 7 ते 2 मागील भरती जर म्हटलं तर 2019 ला झाली होती, तेव्हापासून तर आतापर्यंत एकही जागा भरली गेली नाही. आता 2021 मध्ये जाहिरात आली, परंतु तिचेच पेपर आता 2025 मध्ये झालेले आहेत. त्याच्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 1000 ते 1200 जागा रिक्त आहेत आणि त्या जागांची खूपच जास्त गरज आहे सद्यस्थितीला. त्याच्यामुळे ही पदभरतीची प्रक्रिया खूपच जलद गतीने होणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच अभ्यास सुरू करून द्या मित्रांनो, तुम्हाला पुढे वेळ भेटणार नाही. आणि अगदी 1 ते 2 महिन्यामध्ये जरी तुम्ही अभ्यास केला तर तुमचं 100% सिलेक्शन व्हायला पाहिजे मित्रांनो. खूप सोपा पेपर असतो आणि मेरिट खूप कमी लागतं, कारण अर्ज देखील खूप कमी येतात. आणि पुणे जिल्ह्याचे तुम्ही असतील तर तुम्हाला
तुम्हाला जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी भेटत आहे, पेमेंट देखील तुम्हाला बऱ्यापैकी असतं. ठीक आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला परीक्षेची तारीख किंवा ऍडमिट कार्ड याच्याबद्दल अपडेट तुम्हाला वेबसाईटवरती दिलं जाईल असं सांगितलं जात आहे. तर ते अपडेट आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील भेटून जाईल. तर आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय, त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. पुढे बघा आपल्याला कागदपत्र पडताळणी किंवा मुलाखत याच्याबद्दल अपडेट हे तुम्हाला इथे भेटेल, ज्या की वेबसाईट सर्व मी इथं उपलब्ध करून दिलेले आहे, ते ज्या की तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. तर पुढे बघा आपल्याला या पदभरतीविषयी महत्त्वाच्या सूचना काय दिलेल्या आहेत. तर या वर्षी काय महत्त्वाच्या सूचना लागू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर आता जी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पदभरती 2025 मध्ये होत आहे. तर त्याच्यामध्ये ह्या काही महत्त्वाच्या अटी लागू केलेल्या आहेत. तर बघा आता टोटल जर म्हटलं तर 434च्या आसपास इथं जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर त्यातील 70% ज्या जागा आहेत मित्रांनो, त्या फक्त आपल्याला ते जिल्ह्याचे उमेदवार आहेत त्यांच्याच भरल्या जातील, आणि बाकीचे जे 30% जागा आहेत त्या जिल्ह्याबाहेरील भरले जातील. म्हणजे इतर सर्व जिल्ह्यांचे उमेदवार तिथे अर्ज करू शकतात. म्हणजे 70% आपल्याला आरक्षण जर म्हटलं किंवा ज्या जागा आहेत मित्रांनो, त्या पुणे जिल्ह्याचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठीच राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि या वर्षी देखील आता ही जी पदभरती होत आहे त्याच्यामध्ये 70% जागा पुणे जिल्ह्याचे उमेदवार त्यांनाच दिले जाणार आहेत. ही चांगली गोष्ट असणार आहे मित्रांनो. म्हणजे पुणे जिल्ह्याचे जे उमेदवार आहेत त्यांचं मेरिट खूप कमी लागणार आहे, आणि आपल्याला ज्या उरलेल्या 30% जागा आहे ते इतर जिल्ह्यांचे जे अर्ज येतील त्यांच्यासाठी त्यांचा विचार केला जाईल, तिथे ते जागा भरल्या जातील. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बघा, बाकी जर म्हटलं तर मूळ रहिवासी आपल्याला प्रमाणपत्र इथं डोमासाईल सर्टिफिकेट अर्ज भरतानाच इथं सादर करावा लागेल, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर कागदपत्र सर्व लागणार आहे. त्यानंतर बाकी जर म्हटलं तर ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार नंबर आपल्याला न चुकता व्यवस्थित भरायचा आहे. अर्ज कसा भरायचा, अर्ज चालू झाल्यानंतर त्याच्यावरती डिटेलमध्ये आपला एक व्हिडिओ येईल, तो बघून तुम्ही अर्ज भरू शकता. बाकी एवढं काय महत्त्वाचं नाहीये मित्रांनो. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला लवकरात लवकर जाहिरात इथं, आता ही शॉर्ट जाहिरात आहे मित्रांनो. ठीक आहे. ही पूर्ण जाहिरात आलेली नाहीये, परंतु ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. बघा, ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे पीडीसीसी बँक भरतीच्या. ठीक आहे. तर ऑफिशियल वेबसाईटवरती ही जाहिरात आलेली आहे, म्हणजे आपल्याला आता ही भरती प्रक्रिया सुरू झालेली बघण्यासाठी भेटलेली आहे. तर जाहिरात ऑलरेडी आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज 1 तारखेपासून सुरू होणार आहे. ठीक आहे. आता हे सर्व तुम्हाला समजून आलं, परंतु बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येतील की नक्की याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे, वयाची अट काय पाहिजे आहे, आणि बाकीचे इतर प्रश्न. तर त्याच्यासाठी ऍज इट इज आपण काय करणार आहोत, तर मागील जी 2021 ची जी जाहिरात आहे ती मी इथं डाउनलोड करून घेतलेली आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागते, वयाची अट काय लागते, याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. ही माहिती जास्त काही इथं बदलणार नाही. ठीक आहे. तर या तारखांबद्दल आपण बोलणार नाहीये. तर चला पुढे आपण डायरेक्टली बघा, लेखनिक या पदासाठी 2021च्या पदभरतीमध्ये 356 जागा भरलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता हीच आपल्याला शैक्षणिक पात्रता राहणार आहे, याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. वयाची अट देखील हीच राहणार आहे, याच्यामध्ये काहीच बदल नसणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर ती माहिती आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर बघा, आपल्याला म्हटलेलं आहे कोणतीही पदवी, आपल्याकडे कोणतीही पदवी असेल, आपण TY जरी पूर्ण केलेलं असेल तर आपण इथं अर्ज करू शकतात. परंतु आपल्याला आपण जी पदवी उत्तीर्ण केलेली आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 50% गुण इथं असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पदवी ती 50% गुणांसोबत उत्तीर्ण केलेली असावी. ठीक आहे. बाकी त्याच सोबत जर म्हटलं तर MSCIT किंवा CCC हे तुमचं झालेलं असणं गरजेचं असणार आहे. थोडक्यात जर म्हटलं तर संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे. तुमचं MSCIT झालं असेल, CCC झालं असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता, किंवा संगणकाचा एखादा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर पदवी, ठीक आहे, पदवी प्लस संगणकाचं ज्ञान, संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे. तर ही झाली आपली शैक्षणिक पात्रता. ठीक आहे. शैक्षणिक पात्रता झाली. वयाची अट जर म्हटलं तर कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. ठीक आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट तुम्हाला इथं समजून आली. पुढे जर म्हटलं तर वेतन श्रेणी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. याच्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात. तर मित्रांनो, पुणे जिल्हा बँकेसाठी जे आपलं चालू पेमेंट आहे, ठीक आहे, स्टार्टिंग पेमेंट देखील चांगलं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. एकत्रित जर पेमेंट म्हटलं तर 22,000 म्हटलेलं आहे, आणि 1 वर्षाचं जर म्हटलं तर आपला इथं प्रोमोशन पिरियड असतो, ट्रेनिंग पिरियड असतो मित्रांनो. तर हा पूर्ण झाल्यानंतर लगेच 25 ते 28 तुमचं जे पेमेंट असणार आहे मित्रांनो, 25 ते 28,000 तुमचं पेमेंट असणार आहे. आता हे जे पेमेंट 2021 नुसार सांगितलेलं आहे मित्रांनो, याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते मित्रांनो. सध्याचे आता 2025 ची जी डिटेलमध्ये जाहिरात येईल त्याच्यामध्ये वाढ देखील असू शकते मित्रांनो. त्यामुळे पेमेंट तुम्हाला चांगलं असणार आहे मित्रांनो. काळजी करू नका. जर गव्हर्नमेंट नोकरी डायरेक्टली तुम्हाला भेटत नसेल तर इथेही तुम्ही नोकरी इथे जॉईन करू शकता मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा बँकेमध्ये तुम्हाला इथं काम करण्याची संधी भेटत आहे, पुणे जिल्हा या ठिकाणी. आणि याच सोबत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही परमनंट कायमस्वरूपीची नोकरी असते. एकदा जॉईन झालं
तर आपल्याला इथं कायमस्वरूपी लाईफ टाईम ही नोकरी असते, त्यामुळे आपण टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. ठीक आहे, ही एक गोष्ट महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर ऑनलाईन परीक्षा कशी असते त्याच्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे. तर बघा त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. तर बघा आता इथं अर्ज भरल्यानंतर आता तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र येतं आणि तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठी बोलवलं जातं. तर सिलेक्शन प्रोसेस मी इथं सांगत आहे मित्रांनो, इथून खाली सिलेक्शन प्रोसेस सांगत आहे. तर इथे लेखी परीक्षा होत असते मित्रांनो, लेखी परीक्षा असते तुमची 90 गुणांची आणि मुलाखत असते तुमची. ठीक आहे, मुलाखत देखील असते, तर ती असते 10 गुणांची. ठीक आहे, तर टोटल जर म्हटलं तर 90 गुणांची लेखी परीक्षा, मुलाखत असते 10 गुणांची. तर महत्वाची झाली लेखी परीक्षा. मुलाखतीला तुम्हाला 0 मार्क पडले आणि लेखी परीक्षेला जास्त गुण असेल तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जातं. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं असतं लेखी परीक्षा. आणि याच्यामध्ये मेरिट जास्त लागत नाही, निगेटिव्ह मार्किंग नसते. तुम्हाला जरी 60+ किंवा 65+ तुम्हाला मार्क पडले तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जाते मित्रांनो. पेपर अगदी सोपा असतो. मागील ज्या प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय त्या तुम्ही बघू शकता पेपरचं स्वरूप कसं दिलेलं असतं. ठीक आहे, तर बघा यामध्ये आपल्याला टोटल जर म्हटलं तर 90 गुणांची लेखी परीक्षा आणि मुलाखत असते 10 गुणांची. सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेमध्ये जे पण उमेदवार मुलाखतीसाठी पात्र होतात त्यांना बोलवलं जातं. टोटल होतात 100 गुण आणि 100 गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात ठीक आहे त्यांचं डायरेक्टली सिलेक्शन केलं जातं. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार किंवा कास्टनुसार इथं सिलेक्शन होत नसतं, डायरेक्टली ओपन म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित विचार केला जातो. ज्या विद्यार्थ्याला जास्त गुण त्याचं डायरेक्टली सिलेक्शन या स्वरूपामध्ये ही पदभरती होत असते. तर बघा आपल्याला परीक्षेचं स्वरूप इथे दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये बँकिंग सहकार याच्यासाठी असतात 30 गुण. सांगितल्याप्रमाणे मागील प्रश्नपत्रिकेमधून बँकिंग सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था व संगणक माहिती तंत्रज्ञान या विषयांचे खूप सारे प्रश्न रिपीट होत असतात मित्रांनो, खूप सारे प्रश्न रिपीट होत असतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण नोट्समध्ये सर्व मागील प्रश्नपत्रिका देतोय. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण, त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 10 गुण, मराठी भाषावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, मराठी भाषा आणि ग्रामर थोडं असतं 10 गुण असतात. त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती 10 गुण, बँकिंग याच्यानंतर बुद्धिमत्ता किंवा गणित याच्यावरती असतात 10 गुण. टोटल 90 गुणांची तुमची ही लेखी परीक्षा होत असते मित्रांनो. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये. तर त्याच्यामुळे आपण या ज्या नोट्स देतोय या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका मित्रांनो. एवढ्या कमी किमतीमध्ये आणि डिटेलमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका कुठंच इतर ठिकाणी भेटणार नाही. काही जण देत आहे आपल्याच प्रश्नपत्रिका चोरून डाउनलोड करून त्या 1-2 प्रश्नपत्रिकात यातील देत आहेत. ठीक आहे, तर आपण सर्व शिफ्टच्या सर्व डाउनलोड केलेले आहेत तर सर्व उपलब्ध करून देतोय, ज्या की इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही. काही ठिकाणी आपला नोट्स इथं बाय करून ठीक आहे दुसरीकडे सेल करण्याचं जास्त किमतीमध्ये काम चालू आहे. त्यांच्यावरती ऑलरेडी मी कारवाई करायला इथं सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, तर चला पुढे जर म्हटलं तर नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. बाकी जर म्हटलं तर ऑनलाईन परीक्षा कशी असते, स्वरूप काय असतं, संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर मुलाखत असते 10 गुणांची, त्याच्यापैकी 5 गुण हे असतात तुमच्या कागदपत्र किंवा तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि 5 गुणांची मुलाखत असते. म्हणजे आपल्याला मुलाखतीला जे 10 गुण असतात ना मित्रांनो, याच्यापैकी तुमचे कागदपत्र किंवा तुमचं जास्त शिक्षण झालं असेल, तुमच्याकडे काही अनुभव असेल, काही प्रमाणपत्र असतील तर याला 5 गुण दिले जातात डायरेक्टली. आणि 5 गुणांची फक्त मुलाखत असते. म्हणजे तुम्हाला 1-2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, राहणीमान कसं आहे, याला हे 5 गुण दिलेले असतात. त्याच्यामुळे इथे मुलाखतीचे जे 10 गुण असतात त्याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना 2-3 असंच गुण भेटत असतात. त्याच्यामुळे तुमच्यासाठी लेखी परीक्षा ही खूप महत्त्वाची असते. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये जे 5 गुण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कशा कशाला, जसं की पदवी झालं त्याला 1 गुण, एखादी विशेष पदवी असेल तर त्याला 1 गुण, याच्यामध्ये हे झालं असेल तर त्याला 1 गुण, अशा प्रकारचे वेगवेगळे दिलेले आहेत. टायपिंग वगैरे झालं असेल तर त्याला 1 गुण, असे 5 गुण तुम्हाला इथं दिलेले असतात ह्या 10 गुणांपैकी. आणि अगदी 5 गुण उरतात त्याची तुमची मुलाखत असते, त्याच्यामध्ये तुमचं बोलण्याची पद्धत, राहणीमान याच्यावरती तुम्हाला 5 गुण दिले जातात. अंतिम जी निवड असते तुम्हाला इथे 100 गुणांवरती केली जाते. 90 गुणांची लेखी परीक्षा, 10 गुणांची मुलाखत आणि टोटल 100 गुण. याच्यापैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात त्यांचं डायरेक्टली सिलेक्शन केलं जातं. आता इथे बघा प्रोबेशन पिरियड दिलेला आहे मित्रांनो 1 वर्षाकरता. ठीक आहे, तर हे प्रोबेशन पिरियड याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो. आता हा बदललेला असेल यावर्षी शक्यता. तेव्हा जर म्हटलं तर तुम्हाला 14,000च्या आसपास पेमेंट दिलं जाईल आणि त्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 24 ते 25,000 किंवा 22,000च्या दरम्यानमध्ये तिथं पेमेंट दिलं जाईल. ठीक आहे, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क इथं 885 रुपये आहे मित्रांनो. ठीक आहे, सर्वांना तो सारखाच ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता या वर्षी जी पदभरती आता होणार आहे मित्रांनो, तर त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज 1 तारखेपासून सुरू होत आहे. जेव्हा अर्ज सुरू होतील त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.
तर बघा अशा प्रकारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जी नवीन पदभरती आलेली आहे, तर त्या पदभरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.